घर घेताना काय असतं ना सर, की आपण भरपूर लोकांना विचारतो की अरे मी घर घेतोय आता, तर मग तू बोलतात, आई वडील पण बोलतात पूर्वेचंच घे किंवा उत्तरेचंच घर घे, दक्षिणेचं नको घेऊ. तुम्ही आता एवढ्या वर्षापासून सर वास्तुशास्त्र करताय, तर तुम्ही काय सांगाल की हा ऍक्च्युअल कन्सेप्ट काय, खरंच पूर्वेचंच घर उत्तरेचंच घर चांगलंय, बाकी प्रत्येक दिशेचं घर खराब आहे का सर? हे बघा, लक्ष्मी ही अष्टदिशेहून असते, तर ही दिशा चांगली किंवा ही दिशा वाईट असं काही नसतं. प्रत्येक दिशेचं ना आपापसाची संबंध किती प्रेमाचा, त्यापेक्षा किती सायंटिफिक आहे हे बघणं खूप महत्वाचं असतं, अतिशय महत्वाचं असतं. कारण अगोदर जसं तुम्ही म्हणला की पूर्वेचंच घर घे, उत्तरेचंच घर घ्या. आता एका पूर्वाभिमुख बिल्डिंग आहे, जसं मी माझं उदाहरण पण सांगितलं होतं, सगळे एंट्रन्स तेच होते, वॉशरूमची स्थानं तेच होती, पण काहींना चांगलं उदाहरण मिळेल, काहींना वाईट रिझल्ट आले. तसं त्या बिल्डिंग मध्ये 40 मजल्याचं आहे, तर प्रत्येकाला प्रत्येक मजल्यावरचे रिझल्ट सेम असतील का? तरी वास्तुशास्त्राचे नियम सेम असले तरी असं शक्य होणार नाही. तर प्रत्येक दिशेचं एक वेगळं महत्व आहे. एखाद्याचं करिअर प्रमाणे पण आपण वास्तुशास्त्र, कुठल्या कुठल्या देवता असतात, 45 देवता, ती कुठली देवता कोणाला महत्वाची आहे ते आपण बघू शकतो. म्हणजे आता एखादे ऍडव्होकेट आहे, आम्ही बरेच ऍडव्होकेट लोकांचे ऑफिसेस केले, घरं केली, तर ऍडव्होकेटचं सगळ्यात महत्वाचं काय कार्य असतं की एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान घेणं. मग त्याचा मुत्सदीपणा कसा असतो की तो आर्ग्युमेंट करतो, किंवा क्लायंटच्या बाजूने कसं काय शत्रूवर तुटून पडायचं, शत्रूचे मुद्दे सगळे खोडून काढायचे, हे ऍडव्होकेटचं महत्व. तर नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशेला एक रुद्र देवता म्हणून असते. त्या 45 देवता असतात आपल्या वास्तूत, त्या रुद्र देवता, त्या देवतेचं कार्य तेच असतं. त्या दिशेने एंट्रन्स घेतला तर एक अतिशय चांगलं असतं. आग्नेय दिशेला सावित्री देवी म्हणून असते, म्हणजे देवता असते. तर या 3 दिशा एखाद्या ऍडव्होकेटसाठी खूपच चांगले असतात. त्यांना वायव्येचा एंट्रन्स मिळाला तर त्यांनी साऊथ ईस्ट कडे स्वतःची केबिन करावी. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.